तर चला मंडळी, मी बनवायला लागला हिरव्या मिरचीचा झणझणीत असा ठेचा. तर मिरच्या निवडून घेतल्यात, तर मिरच्या मी आता भाजून घ्यायला लागले. तर चांगल्या मिरच्या डाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्या. तर मिरच्या भाजते तर आपण इकडे लसूण सोडून घेऊया. तर मस्त अशा बघा डाग पडेपर्यंत मिरच्या भाजल्यात. तर आपण त्यात आता तेल टाकून घेऊ. तर तेल जरा जास्त टाकायचं, म्हणजे तिखट लागत नाही मिरची. मी 2 चमचे टाकलेत बघा. तर तेलात 1-2 मिनटं चांगले भाजू द्यायचे. तर मस्त अशी मिरची आपली भाजून तयार आहे. तर आपण तवा खाली उतरून ठेवूया. तर आता मी यात टाकणार आहे मीठ आणि लसूण. भरपूर लसूण टाकणार आहे. भरपूर लसणानं टेस्ट चांगली येते. आणि भरपूर सारी कोथिंबीर. तर आता आपण हे तव्यातच बारीक करून घ्यायचं. तव्यात बारीक केल्यावर टेस्ट छान येते. तर चला, मस्त असा माझा ठेचा तयार आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त. तर चला, मी ठेचा सगळ्यात भरून घेतला. तरी खरकटा तवा आहे, तर ह्यात अशी भाकरी घ्यायची. अशी भाकरी मस्त अशी फिरवायची. मला अशी भाकरी खूप आवडते तव्याला फुटलेली खरड्याची. तर बघा अशी मस्त भाकरीला लागते तेल आणि खरडा. तर चला, आता मी खाणार आहे खरडा आणि भाकरी. एकदम मस्त.